पेपरात जे येतं, आपल्या सोशल मीडियावर येतं, ते बिग तिकीट केसेस जे आपण म्हणतो त्याच्यावर फक्त चर्चा चालू असते. तुम्हाला कळतं की त्याच्यामधलं राजकारण काय आहे? मग कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झालेली केस महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव. आता त्याच्याबद्दल मला एक आपल्याला सांगायचं आहे. त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता? कारण शेवटी तुम्ही म्हणालात की तुम्हाला दिसत असतं की काय झालं त्याच्यात. केसमध्ये पॉलिटिक्स नसतं किंवा म्हणजे राज्यपालांची भूमिका, महाराष्ट्राची केस जर आपण बघितली, तुम्ही त्या केसबद्दल होता, त्याच्यात पॉलिटिक्सवर तुम्ही चर्चा करू शकत नाही. कुठली केस आली त्याच्यात राजनीती असते, पॉलिटिक्स असतं, पण आता पॉलिटिक्स कुठे संपतं आणि कायदा कुठे सुरू होतो हे सोपं नाही. की ज्या पद्धतीने आमदारांची पळवापळवी होते, इतर गोष्टी वापरल्या जातात, योग्य वेळेस पर्यंत त्याचं जजमेंट न आल्यामुळे त्याचा अंकुश राहिला नाही. एक पूर्ण सरकार त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चाललं. त्याच्यावर फेरविचार होणं फार जरुरीचं आहे. एक तर सांगायचं म्हणजे 10व्या शेड्यूलमध्ये स्पीकरला फार महत्त्वाचा रोल दिलेला. तुमच्या जजमेंटमध्ये तुम्ही मेन्शन काय, आज स्पीकर्सची भूमिका व्यवस्थित पार पाडतायत का, त्याच्यावर काहीतरी फेरविचार व्हायला पाहिजे आपल्याला. तुम्ही जर का नव्या केसेस ऐकायला लागलात ज्या काल फाईल झालेल्या आहेत, पण बाकीच्या राजकारणाच्या केसेस पण कोर्टापुढे येतात आणि त्या तुम्ही ऐकत असता. नमस्कार, आपण इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आहोत आणि भारताच्या सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश जस्टिस चंद्रचूड आपल्या बरोबर आहेत. जस्टिस चंद्रचूड यांचं आत्ताच एक पुस्तक आलेलं आहे. अर्थात ते मराठीत आलेलं नाही आहे, पण आज ते मराठीत आपल्याशी बोलणार आहेत. जस्टिस चंद्रचूड यांनी कॉन्स्टिट्यूशन, त्यांचे खरं तर गेले 25 वर्षातला त्यांचा एक जज म्हणून त्यांचा जो काही अनुभव आहे, त्यांची गेल्या 8-10 वर्षातली जी भाषणं आहेत, त्याचं एक कलेक्शन आपण म्हणूया, जे पुस्तकाच्या रूपात समोर आलेलं आहे. सर, सगळ्यात आधी मला समजून घ्यायचं की त्या पुस्तकात लोकांनी काय घ्यावं, काय त्यांनी समजून घेतलं पाहिजे ते पुस्तक वाचताना? जेव्हा हे मी पुस्तक आता हे पब्लिश करायचं ठरवलं, तेव्हा कल्पना अशी होती की जी माझी स्पीचेस आहेत गेल्या 7-8 वर्षामधली, ती केवळ वकिलांसाठी, न्यायाधीशांसाठी नाही आहेत. मी युनिव्हर्सिटीजमध्ये गेलो बोलायला, वेगळ्या वेगळ्या फोरम्समध्ये मी संबोधित केलं नागरिकांना. आणि आपलं संविधान जे आहे ही एक लीगल डॉक्युमेंट नाही आहे. लीगल डॉक्युमेंट आहे ॲट अ सर्टन लेवल, पण केवळ लीगल डॉक्युमेंट नाही आहे. ही एक नागरिकांची परिभाषा आहे. संविधान आपल्याला हक्क देतं, आपल्याला जिम्मेदारी पण असते, आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटीज देतं संविधान. म्हणून नागरिकांना मी खरं संबोधित केलंय या पुस्तकात की आपल्या दैनंदिन जीवनात संविधानाचा काय इम्पॅक्ट आहे, काय प्रभाव आहे. आणखीन सोप्या भाषेत, जजाच्या भाषेत नाही, वकिलांच्या भाषेत तर बिलकुलच नाही, हे पुस्तक लिहिलंय. आणखीन गेले 8 महिने माझ्या निवृत्तीनंतर मी ते पुस्तक, म्हणजे माझी भाषणं होती ती एडिट केली की सोप्या भाषेत आपण समाजाला सांगू शकतो की संविधानाचं काय महत्व आहे आपल्या जीवनात. पण लोकांनी ते कसं समजून घ्यायचं? कारण शेवटी हे एकदम जटिल अशा पद्धतीने बघितल्या जातात गोष्टी, आणि अनेकांना असं वाटतं की बऱ्याचदा कोर्टात जे काही चालतं ते लोकांना कळत नाही, आणि त्याच्यातनं लोक वेगळा अर्थ पण काढू शकतात अनेक गोष्टींबाबतीमध्ये. लोक ज्या पद्धतीने विचार करतात, त्यांना ज्या पद्धतीने गोष्टी हव्या असतात त्या पद्धतीने लोक त्यांना जेव्हा त्याच्या पद्धतीचं उत्तर मिळत नाही तेव्हा ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करतात. कशा पद्धतीने लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो त्यावेळेला मी एक मोठी योजना सुरू केली, लाईव्ह स्ट्रीमिंग ऑफ कोर्ट प्रोसिडिंग्स. आणखीन लाईव्ह स्ट्रीमिंग ह्याकरता मी सुरू केलं की कोर्टात जो डायलॉग असतो, कोर्टात जो डिबेट असतो, त्याचा आपल्या नागरिकांवर काय प्रभाव असतो, त्यांच्या जीवनशैलीवर, त्यांच्या विचारशैलीवर त्याचा काय प्रभाव होऊ शकतो. नागरिकांना, आता माझी केस आहे समजा, मी कुठे भारतात कुठेही राहतो असो आणि माझी एक केस आहे, ती केस कशी चालते कोर्टात, त्या केसवर किती बारकाईने काम बघितलं जातं, हे नागरिकांना समजणं फार जरुरी आहे. आणखीन एवढंच नाही, पुष्कळ वेळा लोकांना असं समजून येईल की कोर्टाचे कामकाज चालू असतं ते बोरिंग किती सुद्धा असतं,
कारण पेपरात जे येतं, आपल्या सोशल मीडियावर येतं, तर बिग तिकीट केसेस जे आपण म्हणतो त्याच्यावर फक्त चर्चा चालू असते. पण प्रत्येक नागरिकाचं छोटं काम असो, त्याचं पेन्शनचं काम असो, त्याच्या इन्शुरन्स पॉलिसीबद्दल काही काम असो, त्यांच्या किती बारकाईनी क्लोजली त्याच्यावर कोर्टात चर्चा होते, हे लोकांपर्यंत नेण्याचं काम लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं आम्ही. तसंच हे जेव्हा पुस्तक मी लिहिलं, म्हणजे सगळे स्पीचेस वी पुट टुगेदर, त्याचं कारण हे होतं की ही जी माझी स्पीचेस आहेत, हे केवळ चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टाचा जज म्हणून मी ही स्पीचेस लिहिली नाहीत, पण साध्या सोप्या भाषेत जेंडर, महिलांचं आपल्या समाजात स्थान काय आहे. आता पुस्तकाचं शीर्षक आहे वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. आणखीन ते संविधानाची गरज काय आहे किंवा का तुमच्यासाठी त्याच्यात एक स्पीच वॉज टायटल वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. आपल्या माजी न्यायाधीश होत्या सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस सुजाता मनोहर, त्यांनी आपल्या वडिलांच्या मेमरीमध्ये एक लेक्चर सिरीज ठेवली आहे मुंबई उच्च न्यायालयात. आणखीन त्या लेक्चर सिरीज मध्ये मी बोलताना मी हा एक टॉपिक घेतला होता. दुसरा एक टॉपिक आहे बघा, द साऊंड्स अँड द सायलन्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कित्येक बाबतीत आपल्या संविधानाने आपल्याला एक परिभाषा दिली आहे, पण कित्येक बाबतीत संविधान सायलेंट पण आहे. आता जे सायलन्सेस आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, ते आपण कसे इंटरप्रिट करायचे, हे पण एका वकिलासाठी लिहिलेलं नाहीये. काय सायलन्सेस आहेत, मग आपले कन्व्हेन्शन्स काय आहेत, आपल्या संविधानाने गेल्या 75 वर्षात आपले कन्व्हेन्शन्स काय डेव्हलप झाले आहेत, आणखीन त्यांचं काय महत्व आहे, एका गव्हर्नरनी कसं वागायचं, चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नरचे रिलेशन्स कसे असायला पाहिजे, त्याच्याबद्दल सध्या हो बरोबर, आता एक प्रेसिडेन्शियल आपण वाट बघतोय की त्यांचं जजमेंट कधी. एक्झिक्युटिव्ह आणखीन लेजिस्लेचरचे रिलेशनशिप कशी असायला पाहिजे, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरीची रिलेशनशिप कशी असायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट काय तुम्हाला संविधान लिखित स्वरूपात तुम्हाला असं जाणवतंय का? कारण मी तुमचं आता काही दिवसांपूर्वीचा इंटरव्ह्यूज आणि हे बघितले, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की तुमच्या समोर केस आली की तुम्हाला कळतं की त्याच्यामधलं राजकारण काय आहे म्हणून. हे बरोबर दिसत असतं त्याच्यामध्ये, पण अनेकदा तुम्ही रिॲक्ट करत नाही त्या गोष्टींबद्दल. ज्यावेळेस अशा पद्धतीच्या केस येतात ज्याच्याबद्दल संविधान सायलेंट आहे, किंवा म्हणजे राज्यपालांची भूमिका, महाराष्ट्राची केस जर आपण बघितली, तुम्ही त्या केसबद्दल होता, आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा झालेली केस महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आणि त्याच्यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि नाव याच्याबद्दलची जी केस आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधातली, आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली जी केस तुमच्या समोर आलेली होती, ह्या सगळ्या केसेसमधनं ह्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये लोक मग ज्युडिशरीकडे बघतात, जजकडे बघतात की तुम्ही तरी आम्हाला न्याय द्या. ज्या पद्धतीने त्याच्याबद्दल राजकारण झालेलं आहे, किंवा त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने रिॲक्ट करता? कारण शेवटी तुम्ही म्हणालात की तुम्हाला दिसत असतं की काय झालेलं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्याबद्दल मला एक आपल्याला सांगायचंय, अमेरिकेत एक डॉक्ट्रिन आहे पॉलिटिकल क्वेश्चन्स, आणि अमेरिकेत जे त्यांचं सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी असं म्हटलंय की आम्ही पॉलिटिकल क्वेश्चन्स कोर्टात ऐकणार नाहीत. भारतात आपली राजघटना जी आहे त्याच्यात थोडंसं वेगळं स्वरूप आहे. कोर्टाच्या केसेस येतात, प्रत्येक केसमध्ये पॉलिटिक्स नसतं, पण कित्येक वेळा जेव्हा केस कोर्टासमोर येते त्याच्यात मिश्रण असतं, पॉलिटिक्स आणि कायदा, पॉलिटिक्स आणि संविधान. आता कोर्टाचा जो रोल असतो, एका न्यायाधीशाचा जो रोल असतो, त्याच्यात पॉलिटिक्सवर तुम्ही चर्चा करू शकत नाही, पण त्याच्यात जो कायदा असतो त्याचं तुम्हाला विवरण करायला लागतं. आता साधी गोष्ट आहे, आता समजा एक कुठली केस आली, त्याच्यात राजनीती असते, पॉलिटिक्स असतं, पण जर का त्याच्यात 10th शेड्यूलचा प्रश्न येतो, नाहीतर त्याच्यात समजा आर्टिकल 200, नाहीतर राज्यपालांची जी अधिकार असतात त्यांच्याबद्दल, त्याच्यावर तुम्हाला विवरण करायला लागतं, त्याच्यावर तुम्हाला विचार करायला लागतो. आता पॉलिटिक्स कुठे संपतं आणि कायदा कुठे सुरू होतो हे सोपं नाही आहे. तुम्हाला असं म्हणायचं की राजकारणातले प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडे बगू नका, थोडक्यात सांगायचा मुद्दा तो आहे. पण त्याच्यात ते कॉन्स्टिट्युशनल क्वेश्चन्स आहेत, संविधानिक जे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आम्ही गोष्टीमुळे कुठे असं नाही वाटत का की तुमच्याकडे बघितलं जात होतं की 10व्या शेड्यूलच्या संदर्भातला स्पेसिफिकली जर आपण बघायचं ठरवलं तर, की
कायदाच त्याकरता आणलेला होता की ज्या पद्धतीने आमदारांची पळवापळवी होते, इतर गोष्टी वापरल्या जातात, लोकांनी निवडून दिल्यानंतर आमदार जेव्हा दुसरीकडे जातात, या सगळ्या मुद्द्यांवरती अंकुश आणण्यासाठी म्हणून 10वं शेड्यूल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं आणि त्याच्यातनं जो कायदा करण्यात आलेला होता तो रिडंडंट झाला एका पद्धतीने. त्याचा योग्य वेळेस पर्यंत त्याचं जजमेंट न आल्यामुळे त्याचा अंकुश राहिला नाही. एक पूर्ण सरकार त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये चाललं, नवीन निवडणुका झाल्या, पुन्हा त्यातले अनेक जण निवडून आले आणि आता त्याच्याबद्दलचं जजमेंट जरी आलं किंवा त्याचा निकाल जरी लागला तरी त्याला अर्थ राहणार नाही एका पद्धतीने. तर कुठेतरी त्याच्यामध्ये एक्सपेडिशन व्हायला पाहिजे होतं असं वाटत नाही. सांगू का की 10th शेड्यूल जे आहे, 10वं शेड्यूल जे आहे आपल्या संविधानाचं, त्याच्यावर फेरविचार होणं फार जरुरीचं आहे. कारण 10व्या शेड्यूलकडे आपण जर का बघितलं तर 10व्या शेड्यूल राहिला नाहीये म्हणून नाही का त्याचा चुकीचा वापर होतोय म्हणून, आणि दोन्ही एक तर सांगायचं म्हणजे 10व्या शेड्यूलमध्ये स्पीकरला फार महत्वाचा रोल दिलेला आहे. तुमच्या जजमेंटमध्ये तुम्ही मेन्शन केलं. आणखीन द स्पीकर एज अ कॉन्स्टिट्युशनल ॲड्ज्युडिकेटर जे आपण म्हणतो, त्यांना फार महत्वाची एक भूमिका आहे. काय आज स्पीकर्सची भूमिका व्यवस्थित पार पाडतायत का, त्याच्यावर काहीतरी फेरविचार व्हायला पाहिजे आपल्याला. आता फेरविचार कोण करू शकतं? पार्लमेंटच करू शकतं. कोर्ट त्याच्यावर, तुम्ही काय संविधानाची जी एक प्रोव्हिजन आहे 10वं शेड्यूल, ते काय तुम्ही बदलू शकत नाही. तर मला वाटतं हे, आणि ह्याच्यात समाजात चर्चा होणं फार योग्य आहे. आता तुम्ही हे म्हणू शकता की त्याच्यावर कोर्टाने निर्णय दिले आहेत का? किहोटो हॉलोहान म्हणून एक सुरुवातीला आणि कितीतरी त्याच्यानंतर निर्णय झाले. आम्हीच कॉन्स्टिट्यूशन बेंचमध्ये जेव्हा आम्ही महाराष्ट्राची पहिली केस ऐकली, ती केस ऐकताना एक नेबम रेबिया म्हणून एक केस आहे, त्याच्यावर फेरविचार होणं हे योग्य आहे. त्याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशनल बेंच करायला आता कोर्टात बघा, तुम्हाला सांगतो मी, दरवर्षी साधारण 70,000 नवीन केसेस दाखल होतात. त्या केसेसच्या बहुतांश केसेस आम्ही डिसाईड करतो. तुम्ही जर का नव्या केसेस ऐकायला लागलात ज्या काल फाईल झालेल्या आहेत, लोक म्हणतात की तुमच्याकडे 40 वर्ष केस जी पेंडिंग आहे ती काय केस कमी महत्वाची आहे का? तुम्ही जुन्या केसेस घेतल्या तर लोक म्हणतात की तुम्ही जुन्या केसला 5 दिवस का ऐकलत? आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जेव्हा मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, आम्ही त्याच्यावर एक समन्वय केला. काही नवीन केसेस घेतल्या, काही जुन्या केसेस घेतल्या. कितीतरी जुन्या केसेस अशा होत्या की 1980, 1990 सालच्या केस होत्या, ज्याचा इम्पॅक्ट आज आपण देशाच्या राजनीतीवरच नाही पण देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर, देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर त्याचा इम्पॅक्ट आहे. आता एक साधं उदाहरण देतो आपल्याला की आपल्याकडे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सची लिस्ट आहे, प्रेसिडेंट नोटिफाय करतात. आता त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स लिस्टमध्ये काय सब क्लासिफिकेशन होऊ शकतं का? म्हणजे अशा कास्ट आहेत ज्या खरंच मागासवर्गीय आहेत, त्यांना गरज आहे. आता हा फार महत्वाचा मुद्दा होता, आणखीन तो कित्येक वर्ष कोणी घेतला नव्हता. सुप्रीम कोर्टाने मी जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो त्यावेळेला आम्ही त्याचा मुद्दा घेतला. पुष्कळशा अशा केसेस आहेत ज्याची आर्थिक व्यवस्थेवर, ऑन इंडिया ॲज अ डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टर्स, याचा फार मोठा इम्पॅक्ट असतो आर्बिट्रेशनवर. तर आज आपल्याला हे समजायला पाहिजे की तुम्ही कुठली तरी केस ऐकली पाहिजे. आता कुठल्या केसेस तुम्ही चूज करायच्या, कुठल्या ऐकायच्या, त्याच्यावर पुष्कळ असं होतं की तुम्ही वकिलांना विचारता साधारण किती वेळ लागेल तुम्हाला ही केस आर्ग्यू करायला. छोट्या केसेसच आम्ही घेतल्या नाहीत. लोकांना वाटतं तुम्ही फक्त छोट्या केसेस घेता. जेव्हा मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, आम्ही ऑलमोस्ट 30 कॉन्स्टिट्यूशन बेंचेसचं आम्ही त्याचं आम्ही सोल्युशन केलं, जजमेंट दिली त्याच्यात. आता ॲट द एंड ऑफ इट लोकांची भावना असते तुम्ही माझी केस का नाही घेतली. हा समाजाला हक्क आहे, आणखीन ते तुम्ही क्रिटिसाइज पण करू शकता. त्यामुळे पूर्ण देशाचं राजकारण बदलून गेलं, त्याला एक लेजिटिमेसी मिळून गेली ज्या पद्धतीने बाकीच्या राजकारणाच्या केसेस पण कोर्टापुढे येतात आणि त्या तुम्ही ऐकत असता. असं नाही की तुम्ही आता इलेक्ट्रल बॉन्ड्स असतील, 377 असेल, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचं स्टेटस काय आहे त्याच्यावर आम्ही पुष्कळ विचार केला. नाहीतर दुसरी केस सांगायची म्हणजे कलकत्त्यामध्ये रेप झालं, आरजी कार केस ज्याला आपण म्हणतो,
त्याच्यावर किती वेळ गेला आमचा, आणि तो वेळ तिथे मोडायची जरूर होती की आपण आज आपल्या डॉक्टरांसाठी, यंग डॉक्टर्ससाठी, त्यांच्या व्यवस्थेसाठी काय आपण साधनं उपलब्ध करू शकतो. सिक्युरिटी कॅमेराज आहेत, ऍक्सेस टू पब्लिक हॉस्पिटल्स. तर तुम्ही सुप्रीम कोर्टात काम बघितलं, प्रत्येक मुद्द्यावर फार महत्वाचे मुद्दे येतात सुप्रीम तुम्हाला कोर्टात. असं वाटतंय का की कुठेतरी राजकारण ज्या पद्धतीने झालंय त्याच्यामुळे सगळेजण कोर्टाकडे बघतात की तुम्हीच आम्हाला सोल्युशन द्या, आणि त्याचा दबाव तुम्हाला जाणवतो, आणि त्याच्यामुळे आणि बघा, कोर्ट जी आहे, कोर्ट फार एक महत्वाची इन्स्टिट्यूशन आहे आपल्या देशात, पण प्रत्येक सोल्युशन नाही. सोल्युशन प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कोर्टात येऊ शकत नाही. डेमोक्रेसी हॅज अदर इन्स्टिट्यूशन्स. राईट. सर, अयोध्येच्या केसबद्दल तुम्ही खूप बोललेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि त्याची स्क्रुटिनी मला करायची इच्छा नाही. पण एक गोष्ट माझं ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये असं आहे की त्या जजमेंटमध्ये अध्यारूत असं होतं की अशा पद्धतीच्या गोष्टी पुन्हा घडता कामा नयेत देशामध्ये. पण तशी परिस्थिती आता आपण बघत नाही आहोत. आज आपण बघतोय की त्यातलं एक तुम्हीच अलाव केलं, ज्ञानव्यापीमध्ये तुम्ही शोधू शकता, म्हणजे जो प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट आहे तो जरी तिकडे लागू होत असेल तरी सुद्धा तुम्ही हे असर्टन करू शकता की ती जागा नक्की काय होती, हिंदू होती की मुस्लिम होती. तुम्हाला असं वाटतं? आम्ही अलाव केला नाही, तो सर्वे अलाव करण्यासाठी ट्रायल कोर्टाची ऑर्डर होती. करेक्ट. बरं, तो सर्वे होऊ शकतो का, आणि त्या सर्वेची एव्हिडेन्शरी व्हॅल्यू म्हणजे त्या सिव्हिल सूटमध्ये आपण त्याचा वापर करू शकता का, हे अजून पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात. म्हणजे त्याच्यावर अजून फायनल निर्णय झालेला नाहीये. पण तरी सुद्धा या निर्णयानंतर कुठेतरी या घटना जास्त वाढत चालल्यात असं वाटतं का? तुमचा उद्देश साधारणतः असा होता, कारण अनेकदा मी तुमच्याकडनं ऐकलंय, रंजन गोगोई सुद्धा म्हणाले होते की अनेक वर्ष पेंडिंग ती गोष्ट होती आणि शेवटी देशाला त्याच्यातनं पुढे जाणं आवश्यक होतं आणि त्या दृष्टीने ते जजमेंट महत्वाचं होतं. पण ती गोष्ट संपलेली नाहीये. देशामध्ये ते वातावरण अजूनही वाढत चाललेलं आहे. एका पद्धत मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने एक लेजिटिमसी त्याला मिळाली, कोर्टाचं अधिष्ठान त्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये, आणि हा एक ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॅन्डोराज बॉक्स ओपन करणं म्हणतो तशा पद्धतीची गोष्ट झालेली आहे का ती, असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटत नाही. एक तर बघा, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट जो आला 1991-92 साली, त्याच्यात एक्सेप्शन केलं पार्लमेंटने अयोध्येसाठी. दुसरं एक्सेप्शन पण होतं ऑन प्लेसेस ऑफ आर्किओलॉजिकल ज्या ASI आहेत. आता एक्झॅक्टली, आता त्याचा काय अर्थ होतो हे कोर्टापुढे आज सुद्धा पेंडिंग आहे. कोर्टाने त्याच्यावर विचार करायचा आहे. आणखीन कोर्टापुढे ज्या केसेस येतात त्यांना तुम्ही असं सांगू शकत नाही की हे आम्ही केसेस ह्या केसेसचा निर्णय देणार नाही. म्हणजे सिव्हिल सूट, आता अयोध्येचं केस जी होती ती एक सिव्हिल सूट आली. रिट पिटिशन्स ज्या येतात कोर्टापुढे त्या आर्टिकल 226च्या खाली रिट पिटिशन्स येतात. तुम्ही कधीतरी असं म्हणू शकता की तुम्हाला दुसरी रेमेडी आहे, ती रेमेडी तुम्ही फॉलो करा. पण सिव्हिल सूट जी तुमच्याकडे येते कोर्टात, सेक्शन 9 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड, त्याचा तुम्हाला निर्णय द्यायला लागतो. आणखीन त्याचा निर्णय तुम्ही एकाच कारणासाठी देऊ शकत नाही की सूट कधी ती बार्ड असली कुठल्या लॉच्या बरोबर. इफ अ लॉ सेज दॅट अ सूट इज बार्ड अंडर दोज सर्कमस्टान्सेस, मग तुम्ही सांगू शकता की हा निर्णय कोर्ट देऊ शकत नाही, आम्हाला याच्यात नाही पडायचं, आम्ही पडू शकत नाही कायद्यानुसार. तर कोर्टाच्या पुढे ज्या केसेस येतात त्याचा तुम्हाला निर्णय, त्या तुम्हाला ऐकणं, त्याच्यावर आर्ग्युमेंट्स ऐकणं, त्याच्यावर तुम्हाला निर्णय देणं हे कोर्टाला भाग आहे. तुम्ही त्याच्या पुढे यू कॅन डक आन्सर्स टू सिव्हिल सूट्स ऑर फॉर दॅट मॅटर क्रिमिनल केसेस एज वेल. तर आता 34 जजेस आहेत सुप्रीम कोर्टात. आणखीन आज साधारण 88,000 केसेस पेंडिंग आहेत. मी जेव्हा होतो तेव्हा गेल्या वर्षी ते साधारण 78-80 हजाराच्या घरात केसेस पेंडिंग होत्या. 34 जजेसनी दिवसा सोमवारी आणि शुक्रवारी 70-80 केसेस ऐकतात. त्या 70-80 केसेस सोमवारी ऐकणं म्हणजे रविवारभर जजेस सगळे घरी बसून वाचतात. शुक्रवारी आणखीन 70-80 केसेस तुम्हाला ऐकायला लागतात. मंगळवारी साधारण 40 केसेस तुम्हाला ऐकायला लागतात. बुधवार गुरुवारी तुम्हाला जुन्या केसेस ऐकायला लागतात. आणखीन मग शनिवारी ज्या केसेस तुम्ही ऐकल्यात त्याची जजमेंट्स मला लिहायला लागतात. म्हणून आपल्या सुप्रीम कोर्टावर जो हा भार आहे केसेसचा, आनंदाची गोष्ट आहे.
ही गोष्ट जी आहे याच्यावर आपल्याला खेद वाटायची जरूर पण याचा नाही. अर्थ असाही आनंदाची होतो. गोष्ट आहे का, कारण लोकांचा विश्वास आहे नाही, पण न्यायपालिकेमध्ये. याचा अर्थ असाही होतो ना की जे लोअर ज्युडिशरी आहे ती त्या पद्धतीने काम करत नाहीये. बऱ्याचदा आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतील, सेशन्स कोर्ट्स असतील किंवा जिथे ट्रायल्स चालतात ती कोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की तिकडे बऱ्याचदा प्रॉसिक्युशनला ज्या पद्धतीने गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने गोष्टी करून घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टाकडे येतात. आणखीन लोअर ज्युडिशरीच्या बद्दल आपण म्हणणं की व्यवस्था तिथे नाही तर तिथली प्रणाली आहे ती बरोबर चालू नाहीये, त्याच्यात सुधार होऊ शकतात. पण माझ्या मतातून माझं हे मत आहे की सामान्य नागरिक पहिल्यांदा कुठल्या कोर्टात जातो? लोअर कोर्ट. तो लोक कोर्टात जातो. आता आपण देश प्रगतीच्या मार्गावर आहे, तर लोअर कोर्टाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बदलणं फार जरूरी आहे. कारण बघा, प्रत्येक नागरिकाला काय हायकोर्टात जाणं शक्य होत नाही, सुप्रीम कोर्टात जाणं आणखीन कठीण असतं. आम्ही पुष्कळ टेक्नॉलॉजी वापर केला, डिजिटायझेशनचा वापर केला. म्हणजे आज तुम्ही सुप्रीम कोर्टात केस 24/7/365 देशातल्या कुठल्याही भागात आपण फाईल करू शकतो. आज असं नाहीये की तुम्हाला टिळक मार्ग दिल्लीत यायला पाहिजे, कुठेही देशात तुम्ही फाईल करू शकता केस. दुसरं म्हणजे आपण थोड्या वेळापूर्वी आपण बोललो तसं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं. सगळ्या फाईल्स डिजिटाईज झाल्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या. त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमुळेच आम्हाला कळलं तुम्ही मराठी वाचू शकता महाराष्ट्राच्या केसमध्ये. मातृभाषा आहे. सर, मला माहिती आहे की तुमच्याकडे वेळ नाही. मला शेवटचा एक आपण परत आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. शेवटचा मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीने संविधान काही गोष्टींबद्दल सायलेंट आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्या जागा आता भरल्या पाहिजेत? कारण ज्या गोष्टींना संविधानकर्त्यांनी विचार केला होता की अशा पद्धतीने लोक कधी वागणार नाहीत आणि बऱ्याचदा त्याच्यामुळे त्या सायलेंट जागा सुप्रीम कोर्टाला भरायला लागतात. आपण गव्हर्नरच्या केसचा आता उल्लेख केला त्याच्यामध्ये, आणि त्यातनं वाद वाढत चाललेत. कुठेतरी ते भरलं पाहिजे असं आता वाटायला लागलंय का? कारण देश आता खूप पुढे निघून गेलाय आणि आता त्या पद्धतीने लोक विचार करतीलच, नेते विचार करतीलच, राज्यकर्ते विचार करतीलच, असं काही राहिलेलं नाहीये त्याच्यामध्ये. ती मोरॅलिटी राहिलेली नाही. 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा शेवटचं जे सेशन झालं त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार सुरेख त्यांचं वक्तव्य होतं. आणि तेव्हा ते म्हणाले, बाबासाहेब म्हणाले दॅट हावेवर गुड अ कॉन्स्टिट्यूशन इज, it may turn out to be bad in practice because the people who are facilitating the constitution are bad in practice. Right. However bad a constitution may be, it may work out to be good in practice because good people जे इम्प्लिमेंट करतात कायद्याचं, संविधानाचं. केवढं महत्वाचं वाक्य होतं आणि स्टेटमेंट होतं. आता माझं व्यक्तिगत मत असं आहे की संविधानाच्या रिव्ह्यूसाठी जरूर नाहीये. संविधान एक असं डॉक्युमेंट आहे जे 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 50 वर्षासाठी नाही केलं. दिस इज अ डॉक्युमेंट इन इटर्निटी, अनंत काळासाठी. आणखीन आपल्या संविधानामध्ये अमेंडमेंटची पण पॉवर दिली आहे पार्लमेंटला. आपल्याकडे 100च्या वर अमेंडमेंट झाल्या आहेत. म्हणजे जसा देश प्रगतीच्या मार्गावर आला, देशात नवीन समस्या आल्या, त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंड झाली. तर हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनची जी फ्लेक्सिबिलिटी आहे ती फार महत्वाची आहे. पण जरूर काय मी तुम्हाला आपल्याला सांगतो की इन्स्टिट्यूशनल रिव्ह्यूची जरूर आहे, कॉन्स्टिट्यूशनल रिव्ह्यूची जरूर नाही आहे. पण प्रत्येक संस्थेमध्ये, ज्युडिशरीमध्ये, लेजिस्लेचरमध्ये, एक्झिक्युटिव्हमध्ये म्हणजे सरकारमध्ये काय एक इन्स्टिट्यूशनल चेंजेस आणायला पाहिजे का आपल्याला, याची जरूर ह्याच्यावर विचार झाला. पण त्याचा गैरफायदा घेतला जातोय कुठेतरी. आता गैरफायदा घेतला जातो ह्याच्यावर परत आपण विचार केला तर का गैरफायदा घेतला जातो. देश बदलत गेला गेल्या 75 वर्षात. आता सगळ्याच गोष्टींची बाब आपण कायद्यानुसार देऊ शकतो अशी नाही परिस्थिती. कित्येक तरी जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत, नागरिकांच्यावर, प्रेसवर आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियावर आहे, सोशल मीडियावर आहे. याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आणखीन आपण देशात एकंदर परिस्थिती बघितलीत गेल्या 75 वर्षात आणि त्याच्यात कितीतरी बदलाव आले. म्हणजे फक्त कायद्यानुसार बदलाव होतात देशात ही बाब मला वाटतं म्हणणं बरोबर नाहीये. कायद्याच्या
अतिरिक्त नागरिकांच्यावर फार जबाबदारी आहे. मोरॅलिटी. आणि माझं पुस्तक त्याच्याबद्दल आहे. आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणजे एक पॉप्युलर मोरॅलिटी जी गोष्ट असते ती एक वेगळी आहे. कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी ह्याचं फार महत्व आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या काय व्हॅल्यूज आहेत, लिबर्टी, इक्वॉलिटी, फ्रेटर्निटी, ह्युमन डिग्निटी, ह्या कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज जी आहेत त्याच्यावर आधारित मोरॅलिटी आहे. ही खरी मोरॅलिटी देशासाठी. चंद्रचूड सर, मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे मी आज तुमचा वेळ घेणार नाही, पण मराठीमध्ये तुम्हाला ऐकायला महाराष्ट्रातल्या लोकांना नक्कीच आवडेल आणि आपण पुन्हा भेटू. आणि मला असं वाटतं अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल चर्चा करणं कुठेतरी आवश्यक आहे. तुमची लेक्चर्स मराठीत आलेली सुद्धा आम्हाला वाचायला आवडतील या अपेक्षेने आता मी रजा घेतो, पण खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्यावर.